संसदेचं आणि विधिमंडळाची अधिवेशनं सुरू आहेत, परंतु संसदेत आणि विधिमंडळात सामान्य जनता कुठे आहे, सामान्य जनतेचे प्रश्न कुठे आहेत, असा जर प्रश्न कोणी विचारला तर त्याचं उत्तर नाही असं आहे. याचं कारण असं, लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये आपण जर पाहिलं असेल, वंदे मातरम सारखा नॉन इश्यूला इश्यू बनवून भारतीय जनता पार्टीने वेळकाढूपणा करत, विषयांतर करत मूळ प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नरेंद्र मोदी नेहमीप्रमाणे गेल्या 10-11 वर्षात ज्या पद्धतीने संसदेच्या अधिवेशनात गैरहजर असतात, अधिवेशन लागलं, लोकांचे प्रश्न तिथे मांडले जातील आणि प्रश्नांच्या पासून पळून जायचं आणि परदेशात लपून बसायचा हा ठेका त्यांनी गेली 11 वर्ष राबवलाय. तोच आता पुन्हाही तसंच आहे. देशाच्या इतिहासात संसदेच्या राजकारणामध्ये, संसदेच्या कामकाजामध्ये सर्वात कमीत कमी सहभाग घेतलेला पंतप्रधान कोण असेल तर त्यांचं नाव असेल नरेंद्र मोदी. महाराष्ट्राचं अधिवेशन नागपूरला चालू आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा नाही. महाराष्ट्रात मागच्या 6 महिन्यामध्ये 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हिंदुत्ववादाचा गजर करणारं हे सरकार, महायुतीचं सरकार, त्यांचे अनेक आमदार उठता बसता हिंदुत्वाचा नारा देणारे 781 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याच्यावर ब्र शब्द बोलायला तयार नाहीत. भारतीय जनता पार्टीचा एक आमदार भटक्या कुत्र्यांच्यावर बोलतो, नको त्या विषयावर चर्चा करतायत. महाराष्ट्र कर्जबाजारी झालाय, बेरोजगारी वाढली, गुन्हेगारी वाढली, त्याच्यावर कोणी बोलत नाही. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा अनेक शेतकरी मागच्या कर्जमाफीमध्ये वंचित राहिलेले आहेत. इतकंच काय, पूरग्रस्तांच्या काळात अतिवृष्टी झाली, त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीला 107 कोटी जवळपास लोकांनी पैसे तिथे गोळा करून दिले. त्या 107 कोटी जो काही निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गोळा झाला, त्याच्यातले अवघे 75,000 रुपये फक्त मुख्यमंत्र्यांनी खर्च केलेले आहेत. बाकीचे पैसे गेले कुठं, हा मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल आहे. महाराष्ट्राच्या या मूलभूत प्रश्नांपासून आपण बाजूला जातोय. निवडणुका एका बाजूला, निवडणूक आयोगाने अक्षरशः हुकुमशाही पद्धतीने राबवण्याच्या ठरवल्यात. कार्यकर्त्यांच्या निवडणुका राहिलेल्या नाहीत. लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, राज्यसंस्था धोक्यात आहे. हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई लढावीच लागेल.